नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या शेतीमंत्र या यूट्यूब चॅनलवर। मी अक्षय राटे तुमचे हार्दिक स्वागत करतो। आज आमची सोयाबीन ही 28-29 दिवसाची झालेली आहे आणि तिला एक तणनाशकाची फवारणी केली, ज्यामध्ये आम्ही FMC कंपनीचं गॅलेक्सी तसेच BASF कंपनीचं परशूट याची फवारणी केली होती। ती फवारणी करून साधारणतः 15 दिवस झाले आहे आणि आम्हाला उत्कृष्ट असे त्याचे रिझल्ट मिळाले सुद्धा। परंतु फवारणी झाल्यानंतर साधारणतः 2-4 दिवस पाऊस चालला, त्यामुळे आणखी तण उगवून आलं आणि त्याकरता आम्ही निंदन सुरू केलेलं आहे। डवरणी पण झालेली आहे। आता सोयाबीन या प्रकारे दिसत आहे। सध्या कीटकनाशकाचा आमचा कोणताही प्लॅन नाही आहे, तरी सुद्धा कीटकनाशक कोणतं घ्यावं याबद्दल मी व्हिडिओ पुढच्या वेळेस टाकेल। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही तणनाशकावर 100% विश्वासून राहू नका। तणनाशकाचे परिणाम हे काही काळापुरतेच असतात। कालांतराने तण हे आपोआपच जमिनीच्या आतून वर येते, कारण जमिनीच्या आत खूप बीज दळलेले असतात। त्याकरता निंदन आवश्यक आहे। त्यामुळे काय होतं, जमीन अशी भुसभुशीत होण्यास मदत होते। तसेच पिकाला पण निंदन केल्यामुळे फायदा होतोच। पतलं म्हणता का? तणनाशकाचा जो खोल पडला ताण पिकावर पडतो, त्याचे आपण दुष्परिणाम बघितले आहेच। जरा खोल पडला। निंदन आवश्यक आहे। निंदनामुळे 100% तण नियंत्रण शक्य होते। ज्यांना निंदन करणे शक्य नाही त्यांनी तणनाशक फवारावे आणि डवरणी जरूर करावी। साधलं ना आपल्याला मोड धन्यवाद तर नाही आली। मित्रांनो।